भाजप आज करणार महाविकास आघाडीचा भांडाफोड, भाजपच्या खुलाशानं महाराष्ट्राचं राजकारण हादरणार. महाविकास आघाडी विरोधात शेलार मैदानात मतचोरीच्या दाव्यांना खोडून काढण्यासाठी भाजपचा प्रतिहल्ला. भाजप आज करणार महाविकास आघाडीचा भांडाफोड, भाजपच्या खुलाशानं महाराष्ट्राचं राजकारण हादरणार. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. दिलीप वळसे पाटलांकडून स्थानिक निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर. 15 जानेवारीला मतदान होईल. दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. मतदार याद्यांवर बारकाईनं लक्ष ठेवा, उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश. महाविकास आघाडी मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल. भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का? त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का? महाविकास आघाडी मनसेच्या नेत्यांचा सवाल. सत्यमेव जयते नाही, सत्तामेव जयते. आदित्य ठाकरेंचं सरकारवर हल्लाबोल. बुलढाण्यातील मतदार यादीचा जय महाराष्ट्रकडून फॅक्ट चेक. मतदार यादीत माजी नगराध्यक्ष सज्जाद यांचं 3 वेळानं, मतदार यादीत हजारो मतदारांची दुबार नावं असल्याचं स्पष्ट. सोमवारपासून कबूतरखाना संदर्भात जैन समुदायाचं उपोषण. जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानावर उपोषण करणार. कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान मोर्चाही काढणार. मंत्री संजय शिरसाट यांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत. 3-4 वर्षांनी सेवानिवृत्ती घेणार. योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर बरं, शिरसाटांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौऱ्यावर. ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार. दगाबाजरे अशी मोहीम सुरू करणार. दानवेंची माहिती. बिबट्याचा हल्ला, वनविभागावर ग्रामस्थांचा संताप. वनविभागाची गाडी, वनविभागाचं कार्यालय पेटवलं. रोडेवाडी फाट्यावर ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन. रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा. भाजप पदाधिकारी कैलास आहेरांनीच केली तक्रार. 10 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. सुनील तटकरे यांनी प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू. आमदार महेंद्र दळवी यांचा तटकरेंना इशारा. नाशकात शरद पवार गटातून उदय सांगळे, सुनीता चारोसकरांची हकालपट्टी. भाजपात जाणार असल्याची चर्चा. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक बिनविरोध. अजित पवार सलग 4थ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी, तर मुरलीधर मोहोळ ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष. नाशिकमधील नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरू. सुनील बागुल यांचे समर्थक. बाळासाहेब पाठकवर गुन्हा. श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर खंडणीचा गुन्हा. पुण्याच्या कोंढव्यातील गणेश काळे हत्या प्रकरण. आरोपींना पुणे सत्र न्यायालयात केलं हजर. टोळी युद्धातूनच गणेश काळेंची हत्या झाल्याची माहिती. सिकंदर शेख महाराष्ट्राचा स्वाभिमान. सिकंदरला अडकवण्याचे पंजाब हरियाणाच्या पैलवानांचं षडयंत्र सुरू. राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचं वक्तव्य. ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला. अनेकांवर चाकूनं वार. प्रवाशांमध्ये घबराट. 2 संशयितांना अटक. पाटण्यात पंतप्रधान मोदींचा रोड शो. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी. मोदींची एक झलक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी. राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. 56 इंचाची छाती असून अमेरिकेपुढे झुकतात. मोदी ट्रम्पला घाबरतात. राहुल गांधी यांचं वक्तव्य. श्रीरामपूरकरांची स्वप्नपूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. शिवप्रेमींच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा. मासे पकडण्यासाठी राहुल गांधींनी तलावात मारली उडी. बेगुसरायमधील व्हिडिओ तुफान व्हायरल. राहुल गांधींनी स्थानिकांसह लुटला मासेमारीचा आनंद. बारामतीत मोठ्या उत्साहात काटेबारसचा थरार. पुरंदरमधील गुळुंजेमध्ये काटेबारस यात्रा. बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यात उड्या मारण्याची परंपरा. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न. शिंदेंची गोगावलेंसोबत फुगडीचा आनंद.
इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वी. बाहुबली रुक्मिणी उपग्रहाची जागा घेणार इस्रोच्या सर्वात वजनदार उपग्रहाचं प्रक्षेपण.